नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री शिवाय नमस्तुभ्यम. एस एस भाग्यश्री चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आता आपला श्रावण महिना चालू असल्यामुळे या रुद्राक्षाची पूजा तुम्हाला कशा पद्धतीने करायची आहे आणि या रुद्राक्षाची महिमा आणि प्रभाव काय आहे तो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि या रुद्राक्षाची पूजा तुम्हाला कोणत्या तिथीला करायची आहे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. चला तर मग पाहूयात आपण या रुद्राक्षाची पूजा कशा पद्धतीने करायची आहे ती. जय श्री महाकाल. तर हा रुद्राक्ष एका प्लेटामध्ये घ्यायचा आहे. तुम्ही वाटीत, प्लेटात कोणत्याही भांड्यामध्ये घेऊ शकता. या रुद्राक्षासाठी आपल्याला अभिषेक करण्यासाठी गावरान गाईचे दूध, गावरान गाईचे तूप आणि पाणी या 3 वस्तू लागणार आहेत. तर या रुद्राक्षावर आपल्याला सर्वात आधी 7 वेळेस पाणी सोडायचे आहे. 7 वेळेस लक्षात ठेवा मित्रांनो, या रुद्राक्षाची पहिल्यांदा तुम्हाला 7 वेळेस पाणी सोडायचे आहे. ओम नमः शिवाय म्हणत ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणत अशा पद्धतीने 7 वेळेस रुद्राक्षावर पाणी सोडायचे आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने या रुद्राक्षावर पाणी सोडायचे आहे. मंत्र म्हणत सोडायचे आहे. तुम्ही ओम नमः शिवाय म्हणू शकता किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणू शकता. महादेवाचा तुम्ही कोणताही मंत्र म्हणू शकता. त्यानंतर गावरान गाईचे दूध, हे दूध आपल्याला 5 वेळेस रुद्राक्षावर सोडायचे आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, अगोदर 5 वेळेस तुम्हाला 7 वेळेस तुम्हाला पाणी सोडायचे आहे. त्यानंतर 5 वेळेस गावरान गाईचे दूध सोडायचे आहे. त्यानंतर हा रुद्राक्ष आपल्याला हातावरती घ्यायचा आहे. त्यानंतर गावरान गाईचे तूप या पद्धतीने 2 वेळेस तूप लावायचे आहे. 2 वेळेस तूप लावून झाल्यानंतर हा रुद्राक्ष आपल्याला एक धूप घ्यायची आहे. धूप ही सर्वांच्या घरी अवेलेबल असते. धूप लावून झाल्यावरती हा रुद्राक्ष त्या धुपेवर अशा पद्धतीने फिरवायचा आहे. तोही एक मंत्र म्हणत अशा पद्धतीने त्या धूपवरती हा रुद्राक्ष धरायचा आहे आणि तो गोल गोल असा फिरवायचा आहे आणि ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम असा मंत्र म्हणत तो फिरवायचा आहे. त्यानंतर त्याची शुद्धीकरण झालेलं आहे. तो खूप प्रभावी झालेला आहे आणि त्याची शक्ती दुपटीने वाढलेली असते. त्यामुळे श्रावण महिन्यात रुद्राक्षाची, ज्यांच्या घरी रुद्राक्ष आहे त्यांनी अशा पद्धतीने त्या रुद्राक्षाची पूजा करायची आहे, अभिषेक करायचा आहे. तुम्हाला सांगितलेला आहे मी तो कोणत्या कोणत्या तिथीला करायचा आहे तो. तर हा रुद्राक्ष धूपवरती फिरवून झाल्यानंतर तो एका प्लेटामध्ये ठेवायचा आहे. प्लेटामध्ये ठेवून त्याची पूजा करावायची आहे. हा रुद्राक्ष आपल्याला एका प्लेटामध्ये ठेवायचा आहे. हा रुद्राक्ष तुम्ही 24 तास जरी पाण्यामध्ये ठेवला तरी याला काही होत नाही. हा प्लेटात ठेवून तुम्हाला याच्यावर बेल, फूल, विभूती अर्पण करावायची आहे आणि नैवेद्य दाखवून नमस्कार करायचा आहे. हा रुद्राक्ष जो आहे तो तुम्ही दररोज एका तांब्यामध्ये ठेवायचा आहे, पाण्यामध्ये टाकून ठेवायचा आहे. मग ते पाणी सकाळी महादेवाच्या पिंडीवर, त्यानंतर ते पाणी सकाळी महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचे आहे आणि ते पाणी तुम्हाला सगळ्यांना घरामध्ये प्यायचे आहे. हे पाणी प्यायल्याने तुमच्यातला सगळा आजार नाहीसा होतो. घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि सकारात्मकता घरामध्ये नांदते. तर हा रुद्राक्ष तुम्हाला रोज पाण्यामध्ये ठेवायचा आहे आणि ते पाणी महादेवाच्या पिंडीला घालून मग ते तुम्हाला अर्पण करून ते तुम्हाला प्यायचे आहे. घरातील सगळा दोष नाहीसा होतो. तुमच्या घरातील कुठलाही दोष असो, म्हणजे वास्तुदोष असो किंवा पितृदोष असो, हाही नष्ट होतो. म्हणून हा रुद्राक्ष खूप महत्त्वाचा मानला जातो.
या रुद्राक्षाची पूजा फक्त आणि फक्त श्रावण महिन्यामध्येच करावायची असते. तर तुम्हाला हा विधी कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगितलेली आहे. तर जर तुम्हाला रुद्राक्ष घरामध्ये नसेल तर तुम्ही देवस्थानातून, कुठल्याही देवस्थानातून एखादा रुद्राक्ष आणा आणि त्या रुद्राक्षाची अशा पद्धतीने पूजा करून घ्या. ही पूजा केल्याने घरामध्ये तुमच्या खूप खूप सुख समृद्धी नांदेल. हा रुद्राक्षाचे पाणी पिऊन मला खूप अनुभव आलेला आहे. आमच्या घरामध्ये खूप साऱ्या अडचणी होत्या, त्या दूर झालेल्या आहेत. म्हणून मला तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करावासा वाटला. तुम्ही नक्की करून पहा, हा उपाय तुम्हाला नक्की अनुभव येईल. या पद्धतीने रुद्राक्षाची पूजा करून रुद्राक्ष पाण्यामध्ये ठेवायचं आहे. तुम्हाला जर मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीवर हे जल अर्पण करता येत नसेल तर तुम्ही तुमच्या घरातील महादेवाच्या पिंडीवर हे जल अर्पण करायचे आहे आणि ते जल सर्वांना प्यायला द्यायचे आहे. तर तुम्हाला ही रुद्राक्षाची पूजा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की कळवायला विसरू